महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर अकोले पठार भागातील समाजसेवक अमोल हांडे यांनी उत्कर्षताई रुपवते निवडून याव्यात यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह पठार भागात दौरा केलाय। तर आंबीखालसा, माळेगाव, भोजदरी, बेलापूर बदगी गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेत उत्कर्षताई रुपवते बहुमताने निवडून याव्यात असे ग्रामदैवतांना साकडे घातले। समाजसेवक अमोल हांडे यांच्या नेतृत्वात गावागावातील कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी जमा करत योगी रामदास बाबा देवस्थान बेलापूर बदगी, शैनेश्वर देवस्थान आंबीखालसा, भोजामाता देवस्थान भोजदरी, भैरवनाथ देवस्थान माळेगाव पठार येथील देवस्थानच्या विकासासाठी प्रत्येकी 11,000 रुपये देणगी दानपेटीत जमा केली आहे। तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात पहिली महिला खासदार म्हणून उत्कर्षताई रुपवते ह्या भरघोस मतांनी निवडून याव्यात असे साकडे ग्रामदैवतांना घातलाय। ब्युरो रिपोर्ट, संपादक सतीश फापाळे, संगमनेर। माझं नाव काळूराम खंडागळे। आमचे मित्र अमोलभाऊ हांडे, आम्ही सर्व ग्रामस्थ आंबेखालसा या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याला उत्कर्षताई रुपवते या भरघोस मताने निवडून यावा अशी त्यांनी शैनेश्वर मंदिराला साकडं घातलेलं आहे आणि त्या भरघोस मताने निवडून येणार आहे। त्यामुळे आम्ही सर्व लोकवर्गणीतून सर्व मित्रांनी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। तरी त्यांना भरघोस मताने निवडून यावं अशी आमची सर्वांची कळकळीची विनंती। कोणाला विनंती? शैनेश्वर मंदिराला। पठार भागाचे नेतृत्व आमचे अमोलभाऊ हांडे यांनी शनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 11,000 रुपये देणगी दिलेली आहे। रुपवते उत्कर्षताई रुपवते यांना बहुमत मताने विजय होण्यासाठी आम्ही सर्वांनी शनिदेवाला साकडे घातले आहे। बेलापूर गावामधून म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ज्या उत्कर्षताई रुपवते या उमेदवार आहेत आणि यांनी या भागामध्ये अनेक कामे केलेली आहेत व त्यांची सहानुभूती म्हणून गावातील तरुण कार्यकर्त्यांनी योगी रामदास बाबाच्या चरणी 11,000 रुपये ही देणगी दिलेली आहे आणि उत्कर्षताई रुपवते या निवडून याव्यात म्हणून बाबांना साकडं घातलेलं आहे। तरी सर्व गावाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो। चांगल्या चांगल्या नेत्यांना निवडून दिलं आणि त्या माणसांनी आपल्यावरती खरोखर हल्लाबोल केला आणि काही काम न करता त्याने फक्त त्यांचंच वर्चस्व गाजवलं आणि तरी नाही का रुपवते पाटील यांना विजय करा, ताई यांना विजय करा आणि नाही का चांगले हुपकर्तू कार्यकर्ते म्हणून यांना विजय करा, ही तरुण तडफदार नेते म्हणून विजय करा। अहो म्हातारी माणसं दिल्लीपर्यंत जाऊ शकते नाही, परंतु आपली नाही का तरुण माणसं रुपवतेबाई हे नक्की दिल्लीपर्यंत जातील आणि त्यांचं नाही का वर्चस्व म्हणून अख्ख्या गावाला माझी विनंती आहे का आपण त्यांना विजय करा, विजय करा, विजय करा। यांची निशाणी आहे कुकर कुकर कुकर। आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये रुपवतेताई यांना निवडून देण्यासाठी आपल्या गावातील काही तरुण कार्यकर्त्यांनी योगी रामदास बाबांना 11,000 रुपये देणगी जमा करून दिलेली आहे आणि बाबांना साकडं घातलेलं आहे की रुपवतेताईंना यश द्या। म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो की या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं आणि रुपवतेताईंना मतदान करावं अशी विनंती। नमस्कार, मी दत्तात्रय भीमाजी बोर,
माळेगाव पठार या ठिकाणीवरून काळभैरवनाथ मंदिर आमचे जे ग्रामदैवत आहे त्या ठिकाणावरून आपल्याला सगळ्यांना एक विनंती करत आहोत की शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये ज्या तरुण तडफदार उमेदवार उत्कर्षताई रुपवते वंचित आघाडी यांना आपल्याकडून तिकीट दिलेलं आहे, तर त्यांचा जो प्रचार आहे तो चांगल्या जोमाने चालू आहे। तरी आपण जे काही मराठा समाजाला जे काही आरक्षण डावललं, पण रुपवतेताईंनी त्यावेळी त्यांना पाठिंबा दिला। अनेक आपले खासदार असताना सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाला पाठिंबा दिलेला नाही, तरी आपल्या काळभैरवनाथ मंदिरास लोकवर्गणीतून 11,000 रुपये देण्यात येत आहे, त्याचा स्वीकार करत आहोत। धन्यवाद। काळभैरवनाथ मंदिराला जे ग्रामदेवत आहे काळभैरवनाथ महाराज यांच्याकडे एक साकडं घालतो की रुपवतेताईंना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा आणि पूर्ण 40 गाव पठार त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी मी विनंती करतो। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।